नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात नीला देवल यांच्या परिसस्पर्श ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, सुरू करूयात नीला देवल लिखित कथा आभाळ माया. थाप 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 स्वाती जोर जोरात भाकरी थापत नव्हती तर भाकरी बडवत होती. रोज संध्याकाळी गरम गरम भाकरी आणि कढईतलं खमंग तेल फोडणीचं पिठलं. हे असले चोचले पुरवून ना सासूबाईंनी लाडवून ठेवलंय सुधीरच्या बाबांना. हातपाय मोडून पडल्यात खाटेवर आणि माझ्या बोकांडी बसलंय हे काम. तात्यांना तरी कळायला नको का? पूर्वी झालं ते झालं, पण अजूनही ते आणि तसंच चालू राहिलं पाहिजे. हा कुठला तात्यांचा अट्टहास? सून ऑफिसमधनं दमून भागून घरी येते हे ध्यानात घेतच नाहीत तात्या. एकीकडे भाकरी करून कढईत थोडंसं पिठलं फोडणीला टाकत स्वाती पुटपुटत राहिली. डायनिंग टेबलाजवळ बसलेल्या तात्यांसमोर तिने जरा रागानेच ताट ठेवलं. भुकेनी व्याकुळ झालेल्या तात्यांनी भराभरा जेवायला सुरुवात केली. खरं तर भाकरी आणि पिठलं घरात कोणालाच आवडायचं नाही. सुधीर, स्वातीची दोन्ही मुलं, मोठा सोमनाथ, पण अलीकडे त्याचं सॅम हे मित्रांच्यात नामकरण झालं होतं. त्यामुळे तो बाहेर सॅम तर घरात लाडका सोमू होता. तर सोनाली घरी सोनू आणि मैत्रिणीत सोना होती. त्या दोघांना न्यूडल, बर्गर, पिझ्झा, पावभाजी, पास्ता वगैरे वगैरे आवडे. सुधीर स्वातीला साधी घरची भात पोळी भाजी आवडे, तर लक्ष्मीबाईंना साधा मऊ वरण भात चाले. एकट्या तात्यांसाठी रोज भाकरी पिठलं करावं लागेल. लक्ष्मीबाई आजारी पडल्यापासून गेले महिनाभर हे नित्याचं झालं होतं. ऑफिसच्या कामाचा रगाडा, बसचं वेटिंग, सगळं आटोपून थकून भागून घरी यावं तर हे काम ठेवलेलं असे. पण तात्यांची जरबच अशी होती की कुणाचंही काहीही चालत नसे, खुद्द लक्ष्मीबाईंचं सुद्धा. संसाराला 50-55 वर्ष होऊन गेली तरी तात्यांपुढे ब्र काढायची त्यांची प्राज्ञा नव्हती. तात्यांचा सगळा सतत हम करेसो कायद्याचा खाका. आजपर्यंत हा त्रास फक्त लक्ष्मीबाईंपुरता मर्यादित होता. पण हात मोडल्यामुळे आणि पाय मुरगळल्यामुळे महिना होऊन गेला त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यामुळे हा भाकरी पिठल्याचा रोजचा कार्यक्रम स्वातीपर्यंत पोहोचला होता. सुधीरनी आईसाठी सकाळी नर्स ठेवली होती. ती सकाळी 2 तास येऊन लक्ष्मीबाईंना त्यांचे प्रातर्विधी, वेणीफिणी, अंघोळ सगळं आटोपून जात असे. सकाळी सून, मुलगा, नातू ऑफिसला तर सोनू क्लास कॉलेजसाठी बाहेर पडत. सोनू 4-5ला घरी आली की रात्रीपर्यंत आजीचं सगळं बघे. मधल्या वेळेत तात्या आणि लक्ष्मी घरी असत. स्वातीला घरी यायला संध्याकाळचे 7 वाजत. या आजारपणाआधी लक्ष्मीबाई सतत तात्यांच्या सेवेत असत. सकाळचा चहाचा कप, औषध, गोळ्या त्यांच्या हातात ठेवण्यापासनं तात्या आंघोळीला जाण्याआधी बाथरूम घासून गरम पाणी, थंड पाणी बादल्यात ठेवून त्यांचे कपडे, टॉवेल बाथरूममध्ये ठेवून येण्यापासून ते रात्री भाकरी, पिठलं आणि ग्लासभर गरम दूध ठेवण्यापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमात त्या तात्यांच्या सेवेत मग्न असत, आणि ते सुद्धा अगदी मनापासून आणि आनंदाने. पण आता मात्र 4-5 तासांच्या मधल्या वेळेत तात्यांना लक्ष्मीचं सगळं करावं लागायचं. अहो अहो मला फार संकोच होतो. माझं सगळं तुम्हाला करावं लागतं. लक्ष्मी, अगं संकोच कसला? गेल्या महिन्यापर्यंत तू आम्हा सगळ्यांचं करत आलीस, तेव्हा आम्ही अगदी हक्काने तुझ्याकडून आमच्या सगळ्या इच्छा, आवडीनिवडी पूर्ण करून घेतल्या. मग आता आम्हाला तुझी थोडी सेवा करायला लागली तर बिघडलं कुठे? तापट तात्या बायकोच्या अपंगतेनं अगदी मेणाहून मऊ झाले होते. लक्ष्मी, तू कशीही असलीस ना तरी माझ्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत तू जशी असशील तशीच मला तुझी साथ हवी आहे. हां, तात्या मनापासून बोलत होते.
आताशा ते लक्ष्मीबाईंच्या बाबतीत फार हळवे झाले होते. जेवण झाल्यावर स्वाती, सुधीर, मुलं जेवणाच्या टेबलापाशी बसले असताना स्वाती मोठ्यानं म्हणाली, सुधीर ऐक ना, काम संपून घरी येतो फार दमणूक होते रे. थकवा येतो मला. येऊन परत भात, आमटी, भाकरी, पिठलं सगळं करायचं असतं. उद्यापासनं तात्यांना सकाळची पोळी भाजी खायला सांग ना. अगं किती मोठ्यानं बोलतीयस. खोलीत असलेल्या आई तात्यांना सुद्धा ऐकू जाईल. त्यांना ऐकू जावं म्हणूनच मोठ्याने बोलतीये. स्वाती जरा गुस्स्यातच म्हणाली. सोनू हळूच म्हणाली, आई आई एक सुचवू का तुला? अगर शुक्रवार पेठेत स्वयंपाकघर आहे ना, ते माझ्या क्लासच्या जवळ तर आहे. येताना आम्ही भाकरी पिठल्याचं पार्सल घेऊन येईन. तू फक्त पिठलं गरम करून आणि भाकरी शेकून तात्यांना देत जा. बाकी आपल्या आजी आजोबांचा काही त्रास नसतो ना गं. तू गपासा सोनू. मला काय त्रास होतोय तुला नाही कळायचं. सलग कुठे 4 दिवस निवांत जाता तरी येत आहे का? ती सुधीरकडे बघत म्हणाली. दरवर्षी दोन्ही मुलांना निर्धास्तपणे घरी सोडून आजवर केरळ, राजस्थान, हिमाचल, काश्मीर वगैरे वगैरे 15-15 दिवस करत निम्मा पाऊण भारत पालथा घातला असतो कोणाच्या जीवावर ग? सुधीरने प्रतिप्रश्न केला. त्यावर उत्तराला बगल देत कुरकुरत स्वाती म्हणाली, लग्न झाल्यावर तरुणपणातली हौस मौज, इच्छा, आकांक्षा सगळं दडवावं लागलंय मनात तुझ्या एकत्र राहण्याच्या हट्टापायी. मला माझं स्वतःचं असं नवीन घर हवं होतं. ते मनाप्रमाणे सजवायचं होतं. सगळ्या नव्या नव्या वस्तू घ्यायच्या होत्या. पण ज्या भंगारात घालायच्या सुद्धा लायकीच्या नाहीत त्याच वापरत बसावं लागलं का? तर तात्यांचा अट्टाहास आणि त्यांना दुखवायचं नाही म्हणून. स्वाती मांजरासारखी गुरगुरत राहिली सुधीरवर. सुनबाई, गारठ्यानं घसा दुखतोय. आम्हा दोघांना सुंठ हळद घालून दूध गरम करून दे ग. खोलीतून तात्या स्वातीला हाकारून म्हणाले. आणि हो हे बघ, हा खोलीतला पाण्याचा तांब्याही घेऊन जा आणि पाणी थोडंसं गरम करून आण. रात्रीच्या थंडीत थंड पाणी पिवत नाही ग. झालं? रात्री झोपेपर्यंत कटकट संपत नाही यांची. अगदी पिळून पिळून घेतात मला. स्वाती चडपडली. तिने फिरून स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. सुंठ हळद घालून दूध गरम केलं, पाणी गरम केलं. सगळी तजवीज करून तात्यांच्या खोलीत नाराजीनं तो ट्रे जरा आपटतच ठेवला. स्वाती, तू जा बाई झोपायला. उद्या कामावर जायचं असतं ना तुला. आमचं हे असंच चालायचं ग, न संपणारं. लक्ष्मीबाई म्हणाल्या आणि तात्यांकडे वळून त्या म्हणाल्या, दमत असेल हा तीही. इतक्यात सोमू आणि सोनू खोलीत आले. सोमू आजोबांजवळ बसला. सोनू आजीच्या कॉटवर बसून तिच्या मुरगळलेल्या पायाला बाम लावून हलक्या हातानं मसाज करायला लागली. सोमू आज ऑफिसमध्ये घडलेल्या गमती जमती सांगायला लागला. आजोबा आजोबा आज पिऊन खिडकीतनं खाली पानाची पिचकारी टाकायला आणि बॉसनं येऊन बघायला एकच गाठ पडली. साल्याचा आठवडाभराचा पगारच कट केला बॉसनं. आता यापुढे काय बिशाद आहे पान खाऊन थुंकायची. पाणी पित असलेल्या आजोबांना ठसका लागून खोकला आला. खोकल्यावरनं आठवलं आजोबा. गण्याला एकदा असाच वरचेवर खोकला आला. गण्या नाईलाजानं दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी तपासलं आणि विचारलं, काय रे, यापूर्वी कधी निमोनियाचा त्रास झाला होता का तुला? गण्याने बराच वेळ आठवायचा प्रयत्न केला. डोकं खाजवत म्हणाला, हो झाला होता एकदा त्रास. डॉक्टर म्हणाले, हो किती वर्षांपूर्वी? तर गण्या म्हणाला, खूप वर्षांपूर्वी, शाळेत असताना, जेव्हा मास्तरांनी न्यूमोनियाचं स्पेलिंग विचारलं तेव्हा. आजी, आजोबा, सोनू सगळे हसायला लागले. सोनू मालिश करता करता आजीचं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता हे आवडतं भजन गुणगुणायला लागले. सोनू, सोमू, खूप उशीर झाला आता. आजी आजोबांना झोपू दे आणि तुम्हीही जा झोपायला. बेडरूमकडे जात स्वाती ओरडली. आजी आजोबा नातवंडांचं हे गुप्तगू स्वातीला अजिबात आवडत नसे. पण आज्ञा पालन करण्याइतके ते थोडेच लहान राहिले होते. आजी आजोबा, रेडिओ लावून ठेवू? नाही, नको नको. बरं, मग तुमची रात्रीची औषधं द्यायचं काम मी करतो आणि मग जातो हां. सोमूनं दोघांच्या गोळ्या दिल्या आणि खोलीचं दार ओढून तो हॉलमध्ये सोफ्यावर झोपला. सोनू आजीच्या खोलीतल्या 3ऱ्या बेडवर झोपली.
पहाटे उठून स्वाती भरभर पोळी भाजीचे डबे भरण्यात गुंतली. तोच फोनची रिंग वाजली. नर्सिंग करणाऱ्या बाईचा फोन आला. बाई, मी काय आज येणार नाही. काय झाले, मुलीला बघायला अचानक पाहुणे यायचे आहेत, तेव्हा उद्या येईल बरं का मी. क्षणात फोन कट. अरे बापरे. स्वातीची एकदम घालमेल सुरू झाली. सासूबाईंचं सगळं करून मग ऑफिस गाठायला पाहिजे. छे सोनू, उठ लवकर. हा लवकर, त्या बाई आज येणार नाही आहेत. आजीला तोंड धुवायला पाणी दे, मी चहा करते, तोवर त्यांची वेणी घालून दे. आज आंघोळीला सुट्टी त्यांच्या. सुधीर, मी पोळी भाजी करते, आपापले डबे भरून घ्या, माझाही डबा भर. सोमू, ऊठ, चहा उकळलाय, कपात होत, सगळ्यांना चहा दे पटापटा. आणि तात्यांना कडत कडत चहा लागतो, लगेच दे, नाही तर परत गरम करायचं डबल काम मलाच करावं लागेल. स्वाती तणतणत घरातल्या सगळ्यांना ऑर्डर देत सुटली. सगळ्यांना तंबी देत स्वातीनं सगळ्यांना कामाला झुंपलं. मी एकटी कुठे कुठे पुरी पडणार. सगळ्यांची उसाभर मीच करायची. माझ्या श्रमाचं, धावपळीचं इथे कोणाला काही पडलेलंच नाही आहे. स्वातीने सकाळी सकाळी तोंडाचा पट्टा सुरू केला. सगळं घर दणाणून गेलं. आपलं स्वतःचं ब्लड प्रेशर वाढवत तिने सगळ्यांचं प्रेशर वाढवायला सुरुवात केली. तात्या खोलीबाहेर येऊन काही बोलणार, तोच लक्ष्मीबाईंनी त्यांना खुणीने गप्प राहायला सांगितलं. पण सुधीरचा पारा चढला. स्वाती, मी गप्प बसावं म्हणतो, पण तूच मला बोलायला भाग पाडतेस. आई तात्यांनी ताईला आम्हाला भरपूर शिक्षण देऊन चांगल्या संस्कारात वाढवून स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. आमची लग्नकार्य व्यवस्थित करून तुला मुलगी मानून या घरात आणलं आहे. तशीच वागणूक देऊन तुझं कोड कौतुकही केलं आहे. 30 वर्षात त्यांनी त्यांची सगळी संसार कर्तव्य पूर्ण केली आहेत. पुढची 25 वर्ष आपल्या दोघांचा संसारसुद्धा त्यांनीच चालवला आहे. सोमू झाल्यावर तू फणफणत म्हणाली होतीस, ऑफिसच्या वेळेत तुझी आई सोमूला सांभाळेल. आणि माझी आई नको नको म्हणत असतानाही तिच्या नातवाला म्हणजे सोमूला तू माहेरी नेऊन सोडलंस. पण तुझ्या दादाला मुलगा झाल्यावर तुझ्या आईने लगेच हात वर केले, सोमूला सांभाळायचं नाकारलं. स्वाती, अगं आई तात्यांमुळे आपली मुलं 20-22 वर्षांची तरणीबांड मोठी झाली, मार्गाला लागली. त्यांना मुळाक्षरं शिकवण्यापासून शाळेत नेआण करण्यापर्यंत हसतमुखानं केलंय दोघांनी, कधी कुठलीही तक्रार न करता. आपल्या दोघांचे मुलांचे टिफिन देण्यापासून संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यावर गरम गरम चहा खाणं आपल्या पुढ्यात ठेवण्यापर्यंत, अगदी गेल्या महिन्यापर्यंत आईनं सगळं केलं आहे, विसरू नकोस. सोनू आजी आजोबांचं थोडंफार करतात याचा खरं तर अभिमान वाटायला हवा तुला. पण त्यांना हे करावं लागतं याचं दुःख होतं तुला. त्यासारखं दुर्दैव कुठलं. आईनी खरंच तुला मुलगी मानलं, पण तुला तिची मुलगी होता नाही आलं. आपला संसार मागल्या महिन्यापर्यंत आई तात्याने रेटत इथवर आणला आहे. सुधीर कातावूनच म्हणाला. आई तात्यांनी केलंय म्हणतोस ते कोणासाठी रे? त्यांच्या नातवंडांसाठीच ना. तो हक्कच आहे सोमूचा. आणि तुझं हे त्यांच्या आपल्यावरच्या उपकाराचं मला काही सांगू नकोस. तुझ्या बरोबरीनं पैसे कमवत संसाराला हातभार लावतीच आहे मी. स्वाती हटवादीपणे बोलली. कुणाच्या संसाराला? आपल्या दोघांच्याच ना. आई तात्यांच्या नाही, हे लक्षात असू दे. आणि आपल्या संसाराची आपण दोघं फक्त ATM मशीन्स आहोत स्वाती. करते करविते आहेत आई आणि तात्या. तुझ्या आईला बरं नव्हतं तेव्हा 2-3 महिने तिचं करण्यासाठी तू माहेरी राहिलीस, ते माझ्या आईच्या जीवावर ना. आता जेमतेम महिनाभर आई आजारी आहे तर तुझ्या तोंडाची टकळी आणि फणफण चालू आहे. तुला तुझे हक्क आणि अधिकार समजतात ग, पण कर्तव्य विसरतीयस तू. आदळ आपट न करता हसतमुखानं कर्तव्य केलं तर ते पुण्यकर्म होईल. लक्षात घे, हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाणं उचलून घेतलं की दोन्ही बाजू आपल्याच हातात, त्यातल्या एकाला थोडंच सोडता येतंय. सुधीरने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण स्वाती तणतणत आत निघून गेली. डोकं थंड व्हावं म्हणून सुधीर पायात चप्पल सरकवून घराबाहेर पडला. लक्ष्मीबाई बाथरूममध्ये घसरून पाय मुरगळून पडल्या. त्यावेळी शरीराचा सगळा भार हातावर पडून हातही मोडला. तेव्हापासनं घराचं सगळं चित्र पालटून गेलं. आई तात्या आणि या त्रिकुटाला कसं सावरायचं हा गहन प्रश्न सुधीर पुढे उभा राहिला. पण दुसऱ्या दिवशी स्वाती खुशीत घरी आली. आल्या आलं घालून गरम चहा उपमा तिने हौसेने केला. सोमू, सुधीर आणि आई तात्या नेहमीप्रमाणे खोलीत गप्पा वास्तपुस्त करत होते, तर वाफाळलेला चहा आणि उपमा सगळ्यांसमोर आला. अरेच्या स्वाती, तू आज लवकर कशी काय आलीस? सुधीर चक्रावला.
सोनूनं आजीच्या कॉटचा, सोमूनं आजोबांच्या कॉटचा ताबा घेतला होता, तर सुधीर तात्यांच्या आरामखुर्चीत डुलत होता. त्यामुळे आई तात्या आपापल्या कॉटवर तक्क्याच्या आधारानं बसले होते. सुधीर, अरे एक मस्त बातमी ऐक ना. अरे माझी मैत्रीण आहे ना नीता रे, तर तिच्याबरोबर आज मी एका मॅरेज ब्युरोमध्ये गेले होते. तिने तिच्या मुलीचं नाव नोंदवलं. तिथे म्हणून स्थळ शोधायला चल म्हणाली. बरं मग पुढं काय झालं? तेच सांगते. भरपूर वधूवरांचे फोटो आणि तपशीलवार माहितीसकट चांगली स्थळं आहेत तिथे. मग मी सुद्धा सोनूची नावं तिथे नोंदवूनच आले. तिथल्या मॅडमनी तुमच्या अपेक्षा काय आहेत विचारलं. मी सांगून टाकलं. माझ्यासारखी नोकरी करून घर सांभाळणारी आणि आम्हा सगळ्यात सामावून मिळून मिसळून राहणारी सून हवी. बस, आणखीन काही नको आम्हाला. आणि बरं का, सोनूसाठी अमेरिकेत स्थायिक असलेली 2-4 स्थळंसुद्धा बघून आले. त्यांचे आईवडील पुणे मुंबईत आहेत. त्यांच्याकडे जाऊन फोटो पत्रिका देऊन येईन. सोनूला अमेरिकेत स्थायिक होता येईल. राजा राणी मस्त मजेत राहतील. एकाच मांडवात दोन्ही लग्न एकदम करू कसं? स्वातीनं अति उत्साहात विचारलं. सोनू म्हणाली, अगं आई, पण त्यांच्या आईवडिलांचं काय? अगं ती काळजी तू करू नको. ती मुलं त्यांच्या आईवडिलांना भरपूर पैसे पाठवतात. म्हातारी मस्त मजेत राहतात भारतामध्ये, सुधीर म्हणाला. आणि स्वाती, तुला सून आपल्या घरात सामावून जाणारी, मिळून मिसळून राहणारी पाहिजे आणि जावई मात्र आईवडिलांपासून दूर अमेरिकेत एकटा राहणारा पाहिजे. हा विरोधाभास नाही आहे का गं? तेवढ्यात सोनू मध्येच म्हणाली, आई, मला सासू सासरे माझ्याजवळ राहतील असा नवरा मुलगा बघ. अगं सोनू, मी तुला असं स्थळ बघतीये की तू पूर्णपणे स्वतंत्र असशील. तुझे निर्णय तू स्वतंत्रपणे घेऊ शकशील. पण मला नको आहे असला मुलगा. अगं सोनू, पण का? कारण माझ्या मुलांना आईवडील नक्की मिळू शकतील, पण आजी आजोबांसारखे प्रेमळ, नातवंडावर आभाळ माया करणारे आजी आजोबा नाही ना मिळणार. त्यामुळे मला नको ती अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. असं म्हणत सोनू आजीच्या कुशीत शिरली. आजी आपला एक हात सोनूच्या केसातनं मायेनं फिरवत राहिली. सोनू, सुधीर, तात्या मिश्किलपणे गालातल्या गालात हसायला लागले. दुसऱ्या दिवशी नर्सिंग करणाऱ्या बाईची पावलं घरात पडली आणि सगळ्या घरानं सुटकेचा निश्वास टाकला. श्रोते मित्र हो, नीला देवल यांची ही पहिलीच कथा आपल्या चॅनलवर मी वाचली. कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.